स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघामध्ये आज मात्र एक नाट्यमय घटना घडल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी माघार घेतले. त्यामुळे मात्र आता यामध्ये एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळते. त्याच्या मागचे कारण काय हे समजून घेण्यासाठी माझ्यासोबत कृष्ण पाटील डोणगावकर आहेत. आपण त्यांची चर्चा करणार. नेमकं काय कारण असं घडलं की तुम्ही ऐन वेळेस माघार घेतली? काय झालं की निवडणूक ताकदीनं लढायच्या विचारानं मी स्वतः फॉर्म भरला होता. मला थोडीशी अपेक्षा अशी होती की मी जिल्हा परिषदेच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दोन्ही शिवसेनेचं सत्ता जिल्हा परिषद यावी असा प्रयत्न केला होता आणि मला त्याची मोबदला मिळेल ह्या निवडणुकीत मदत. आणि त्यांचंही खूप फाटलेलं आहे. तुम्ही त्यांचे स्टेटमेंट ऐकलं असेल. कोणी म्हणतं तंगडे तोडलं, कोणी म्हणतं मुंडके मोडलं, भानगडी झाल्या ना आता कोणालाच ते ठेवणार नाही. आणि ते खरं आहे, भारतीय जनता पार्टी कोणाचंच अस्तित्व ठेवणार नाहीये. त्यांना हळूहळू आता जिल्हा बँक ते ताब्यात घ्यायला निघाले ते. तर मी प्रयत्न असं मला अपेक्षा अशी होती की ते मदत करतील कुठंतरी, कारण की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनाही गरज होती कोणीतरी लढणार आणि मलाही असं वाटत होतं ते मदत करतील. परंतु गेल्या 2 दिवसापासून ज्या पद्धतीनं त्यांचं पॅचअप चाललंय तर ते काही अपेक्षा थोडीशी मावळलेली होती. दुसरं असं की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लागली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी आणि माझी पत्नी आज दोघंही विद्यमान संचालक आहोत. त्या जिल्हा बँकेत माझ्या कुटुंबाने सातत्यानं प्रतिनिधित्व केलं आणि ती बँक माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे, कारण की ती ग्रामीण भागाच्या सेवा सोसायटी असतील, शेती कर्ज पुरवठा असेल, या सगळ्याशी महत्वाची बँक आहे. आम्ही सहकारात काम करतो, ग्रामीण भागात काम करतो, तर त्या निवडणुकीकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. आणि म्हणून मग मी विनंती केली पक्षाच्या नेत्यांना किंवा ही निवडणूक लागलेली आहे आणि मग एकाच वेळेस 2 मला निवडणुका लढणं शक्य होणार नाही. तर आपला आता फक्त एवढाच विषय आहे की बिनविरोध होऊ द्यायची नाही, तर आपल्याकडे पर्यायी उमेदवार आहे. आणि माझं नाव जाहीर होण्याच्या आधीच मी त्यांना विनंती करून ठेवली होती पक्षाचे जिल्हा प्रमुख की एक पर्यायी उमेदवार तुम्ही द्या. तर त्यांनी पर्यायी उमेदवार दिलेला पण होता. आम्ही दोघांचा फॉर्म भरलेला होता. माझा जर फॉर्म उडाला किंवा विड्रॉ झाला तर 13 उमेदवार राहतील हे ठरलेलं देखील होतं. तर तो दुसरं असं की मला आजच प्रादेशिक सहसंचालक साखर कारखान्याकडनं गंगापूर सहकारी साखर कारखान्याला 78 ची नोटीस दिली. ते आता नोटीस देणं हा दबावाचा भाग आहे. त्या दबावाला मी काही बळी पडणार नाही आणि म्हणजे कधी पडलोही नाही. परंतु महत्वाचं काय आहे की जे संस्थामध्ये मी आज कार्यरत आहे, जे म्हणजे आज माझ्या अस्तित्व जिथं आहे ते टिकवणं मला गरजेचं आहे. हे भवितव्य मला थोडंसं कमकुवतच वाटायला लागलं होतं. आणि थोडंसं मतदारांचं पण कल जो आहे, माझी तर मतदारांना विनंती आहे की कुठेतरी आता गरीबाला पण निवडून द्यायचा निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. केवळ फक्त पैसा पैसा, ते भारतीय जनता पार्टीच्या पैशाच्या शक्तीपुढे कोणीच टिकाव धरू शकत नाही. थोडंसं बिगर पैशाचं पण आता कुठेतरी मतदान केलं पाहिजे. नाही तर तुम्ही पण जिथून निवडून आले तर तुम्हालाही आता पुढे भविष्यात जे मतदार आहेत आजचे, निवडणुका हा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेला विषय. दुसरीकडे असं बोलल्या जाते की त्याच्या आता की तुम्हाला जे काही नोटीस आले त्या नोटिसा तुम्ही माघार घेतल्याची चर्चा आहे. नोटीस दबाव नाही बघा, प्रॅक्टिकल विचार नाही तो त्यांचा प्रयत्न आहे ना, 100% हा त्यांचा प्रयत्न आहेच दबाव टाकण्याचा. त्या दबावाला पेक्षा प्रॅक्टिकल विचार तुम्हीच करा माझ्या जागेवर. उद्या जिल्हा बँकेची निवडणूक मी लढू का पडणारी ती विधान परिषदेची निवडणूक लढू? जिथं जिंकून येऊ शकतो ती लढवून मला गरजेचं आहे ना. बरं ती काय जिल्ह्याची संस्था आहे, महत्वाची संस्था आहे. आम्ही सहकारात ग्रामीण मध्ये काम करणारे लोक आहेत, आम्हाला ती महत्वाची. त्याच्यामुळे मी तिकडे निवडणूक लढवण्याला प्रेफरन्स दिला. बाकी त्यांच्या दमबाज्या हे ते तर सगळ्यांनाच करतात, तशी मलाही केली. आता एखाद्याचं चुकलं असेल तर तो घाबरल, पण ठीक आहे, तोही थोडासा विषय असा आहे की त्याच्यावर कारखान्याचं भवितव्य अवलंबून आहे. तर आपण एखाद्या पडणाऱ्या जागेसाठी आपण किती आपलं स्टेक पणाला लावायचा हा पण महत्वाचा आहे. आणि कारखाना अनेक वर्षानंतर चालू झालाय, तो चालला पाहिजे, टिकला पाहिजे. मी तो कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न करतोय, ओटीएस करून घेतोय आणि त्यासाठी फार भानगडीत न पडता मी माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही ज्या जिल्हा बँकेची गोष्ट करताय, मात्र भारतीय जनता पार्टीने देखील मोठ्या ताकदीने जिल्हा मध्यवर्ती बँक देखील लढवण्याचे ठरवले आहे. हो बरोबर आहे. ते ताकद कुठं नाही लावत भारतीय जनता पार्टी, ताकद फुल लावतात. ते त्यांच्याकडे काय ते रिझर्व्ह बँकेचे छापायचे मशीनच त्यांच्याकडे काय माहित नाही. ताकद म्हणजे काय पैसा, पैसा लावायला ते काही कुठं कमी पडत नाही. त्याच्यामुळं ते ताकदीने लढतील, पण आम्ही पण ताकदीने लढू ना. आता कसं आहे, आम्हाला आमच्या घरातून ताकद लावायची. त्यांना मोदी अदानी काय असतील ते देत असतील, आम्हाला नाही देत ना. ते घरातून लढायचं आणि बाहेर परस्पर बैती गंगा में हात धुणे, त्याच्यात फरक आहे ना.
त्याच्यामुळं एक कुठंतरी आपण नीटनेटकं लढलं पाहिजे या भूमिकेत. मी आजची माघार घेतली आणि उद्या जिल्हा बँकेत मी फॉर्म भरणार आहे. आज जरी तुम्ही जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्याचा माघार जरी घेतली असली, जे काही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येऊन काँग्रेस वगैरे असं एकत्र येऊन काही शक्यता आहे यामध्ये काही युती जुळण्याची? तसंच करायचं ठरलं होतं. काँग्रेस, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असा मिळून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात करायचं ठरलं होतं. पण त्यांच्या शिंदे गटातच आता ताळमेळ राहिलेलं नाही. त्याच्यातले काही नेते भाजपला शरण जायच्या तयारीत आहेत. नको बाबा, भाजप फार पैसे खर्च करताना आपण टिकाव धरू शकत नाही. म्हणून मग त्यांची बैठक झाली आणि 3.5 तास मुंबईला ठाण्याला बैठक झाल्यानंतर तिथं असं ठरलं की युती म्हणून ती बँक लढायची. आता ती होणार नाही. ते काय सत्तारांना ऍडजस्ट करणार नाहीत. शेवटी सत्तारांना आमच्याच बरोबर यावं लागणार आहे. बघू आता त्यावेळेस ठरेल. सोबत आले तर एकत्र राहणार. मग लढू ना. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचंच आहे. फक्त हे संधी साधूपणे काही वेगळे कधी कधी निर्णय घेतात, त्याचा बाकी काही. नक्कीच आपण जर पाहिले तर ते कृष्ण पाटील डोणगावकर ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी काही कारणास्तव जे काही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक आहेत त्या कारणास्तव त्यांनी माघार जरी घेतली असली, मात्र कुठेतरी यामागे एक नोटीस देखील आहे. नोटीस ज्या प्रकारे नोटीस आली ते प्रकारे कुठेतरी त्यांच्यावर दबाव तंत्र वापरण्याचं देखील एक प्रकारे काम करण्यात आलेलं आहे. मात्र जास्त करून जे काही त्यांचं म्हणणं आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या ताब्यात कशी आहे याकडे माझं सर्वात जास्त लक्ष आहे आणि कारखाना देखील सुरळीत चालवा या मागचं एकंदरीत त्यांनी कारण स्पष्ट केलं आहे. मात्र खरं कारण काय आहे हे आपल्याला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकी दरम्यान आपल्याला स्पष्ट होईल. संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.